सत्तेत कुठे आहे? एवढ्या महिलांचा तागा कुठे दिसतोय का तुम्हाला? एवढ्या भाऊ बंधूंचा तागा दिसतो का? काल ते दादा बोलले तर मला रडायला आलं की आईला सांगू काय. मला हे म्हणायचं आहे की 20 वर्षाचा वनवास खूप मोठा आहे. तुमची मुलं तरुण झालेली आहेत, तरुण झाली आणि तुम्हाला माझ्याच मुलासारखा कदाचित प्रश्न विचारत असतील की आई किती दिवस तू आंदोलन करशील. विचार करा की हे आंदोलन संपल्याशिवाय आपल्याला उठायचं नाही, हे जेवढं खरं आहे. पण अंतही पाहू नये. कोणी कोणाचा किती अंत पाहावा, सत्याचा अंत असतो म्हणते. पण सत्य इतकं प्रखर असूनही उजेडात का येत नाही? कशामुळे येत नाही? खरंच गुणवत्ता लागत नाही का? गुणवत्ता लागली असते ना तर 3% विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या विशेष शिक्षकांपेक्षा 97-100% विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या विषय तज्ञांचा पहिला विचार केला असता. विचार करा की विषय तज्ञ केंद्र प्रमुख पद हे क्रिएट केलं गेलं, तसंच जर 20 वर्ष विषय तज्ञ म्हणून कामाची गरज आहे तर हे पद क्रिएट करता येत नाही का? की ही भलावण आहे पद कसं क्रिएट करत असते. प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याचं काम सरकारचंच असते, भलावण फक्त आपली केल्या जाते. नाही हे पद क्रिएट करता येत का? नाही करता येत. जे 20 वर्ष त्या पदावर काम करू शकतात तर ते परमनंट होऊन या पदावर काम करू शकत नाही का? गरज नाहीये. सर्व संयुक्त अनुदान संपलं, तुम्ही पुस्तकं वाटणं बंद करणार आहे, तुम्ही प्रशिक्षण घेणं बंद करणार आहे. जयपालचं ट्रेनिंग घेणारे आम्हीच. जयपालच्या ट्रेनिंगची मास्टर ट्रेनर इथं, ती त्याचं साहित्य तयार करते ती मुलगी मोनाली. त्या गणिताच्या समोरच्या ट्रेनिंग मध्ये इथे बसलेल्या माझ्या कितीतरी भगिनी आहे की ज्यांनी जीव ओतून शिक्षकांच्या पर्यंत ते गणित संबोध. शाळेत गेल्यानंतर काय दिसते तुम्हाला? काय परिस्थिती आहे? गणित संबोधची पेटी तशीच पडली, तुम्ही जाता आणि त्यांना सांगता परत की संबोध पेटी चला मी सांगते तुम्हाला. किती पेशन्स आहे आपल्यासाठी, किती पेशन्स आहे त्या शिक्षकांपर्यंत नम्रपणे वागण्याची. कशासाठी हो? की मला माझी गरज या शासनाला दिसावी. असं वाटतं ना सर्वांना की माझी गरज आहे, माझ्या मुलांपर्यंत मी चांगलं पोहोचवलं पाहिजे. मग शासनाला का नाही दिसत? खरं शासनाला गुणवत्ता द्यायची आहे ना, मुलांना छान घडवायचं आहे ना, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करायचा आहे ना मुलांचा. मग आमच्यासारख्या या तज्ञ लोकांचा, आम्हाला तर शिवीच झाली तज्ञ म्हटलं की. तुम्ही कसले तज्ञ? आम्ही म्हणतोय आम्ही प्रशिक्षणातले तज्ञ, आम्ही वेगवेगळ्या पुस्तकांच्या मध्ये इथे पुस्तकांमध्ये काम करायला. आज खरडमोल नाही आलेलं, बालभारतीमध्ये काम करते ती. इंग्लिशचं मॉड्यूल तयार केलं. कितीतरी मैत्रिणी आहे. मग अशी जी बोलली तिची माझी भेट होत असते पुण्याला. ह्या सर्व गोष्टी असतानाही आमच्या वाट्याला स्ट्रगल का? असं म्हटलं जाते संघर्षाची मजा काही वेगळीच असते. पण ज्यांना संघर्ष न करता मिळते त्यांना त्याचं महत्व तर नाही करत. काय कळतं त्यांना महत्व? म्हणजे आमच्या संयमाचा अंत पाहू नये. तो अंत म्हणजे कदाचित ह्या 3000 लोकांच्या सोबत जितके काही कुटुंब जोडलेले आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या विश्वासाचा अंत आहे आणि शासनाबद्दल कदाचित काहीतरी वेगळं मनात येण्याची हे पण आहे. तर लक्षात घ्या, आपण परत शासनाला साकडं घालतोय. इथे बसणारा प्रत्येक माणूस येत आहे आणि त्याच्याकडून आपण असं पाहतो आता हा काहीतरी, आता हा आपली बाजू घेऊन सांगणार. तरी ते म्हणतात माडिक दादा की 17 तासाने. मी सांगणार 17 तास कुठे आहे? आज संपताय 6 वाजता कॅबिनेट. आम्ही 17 नाही 20 वर्ष आम्ही वाट पाहून थकलो तरी अजूनच वाट पहा म्हणता. 17 वर्ष, 17 महिने, 17 दिवस आणि आता 17 घंटे. नाही शक्य आहे. पेशन्स तुटत आहे काही जणांची. इथे दडमल मॅडम, आम्ही तर तिला रणरागिणीच म्हणतो, ही वैशाली, लक्ष्मी, काय पोटतिडकीने बोलतात. कारण त्या भावने तुम्ही कामं केले म्हणून बोलताय. तुम्ही तुमची